हाय सगळ्याला नमस्कार. तर बघा का कसा आहे आपला, तर शेवटचा गाडा आहे म्हणलं दाखवा तरी. तर माग मालक आहे तर वाढायला टाकला. आम्ही दोघांनी टाकला बरं का, पण आता शेवटचा जरा म्हणलं कॅमेरा धरावा म्हणून मी केलाय. हाय का हाय का तर इथपर्यंत गेली बा भटी 2 दिवसातच. हाय का नाही नाना? नाना होय होय लांब गेली की काय ते ऐकलं नव्हतं नाना आणि त्याच्या काय ध्यानच नाही तुमच्याकडे. हे आमच्या खाली मुली आहे. इकडं हे होतं. हे ताई डोक्यावर आणते. बघा मालकाने माझ्यापाशी पाटी दिली. त्यात मीठ आहे थोडंच आहे उगं वंजळभर, पण ते बी महत्वाचं असतंय. भाऊचं चाललंय आपलं इकडं पान खात. हाय डुगू डुगू आहे का? हळूहळू चाललंय. ताई वैतागले ते त्यांच्यावर बसले ते वर. तर आमचा गहारा फुटला. एकतरी ताप आहे का बघा. आणि ती भुसा नवीन आणले त्याच्यामुळे हे सगळं गारा फुटलं. गुळकिरणं गेलंच ते भिजलं मुरलं ते. तर त्याला मी तेवढी माती लावली तर त्यांनी गारा भरला गाडा. होय होय तर थोडं राहिले आता हातावर न्यायचंय बघा. आणायची काय बर. कुठला कोळसा भरायचा? दोघं कोण धरायचंय काय गाडा? गाडा हे टाकून घेऊ की मग त्यांना उरकून गाडा दी पुन्हा ते हातावर आणा थोडं. होय होय थोडं राहिले 2-4 खडांग्या. भरलाय ग माझा इटा टाकून थोड्या 20 खडा आणले 20-22 खडा. 20 खडा म्हणजे किती इट झाल्या? 500 इट आणली. 500 इट एका गाड्यात. ही दोन जाते. तर मी तर दुपारी गोळ्या घेऊन द्यायचं म्हणून गडबड चालू आहे ना. ते 4 वळी वाले तिकडे ऊन पडतंय. दुसरे आले त्यांना गाडा द्यायचा करायला. ही भाव नाही तर घेत का गाडा. त्यांना उद्या आणायचा नवीन गाडा. तवर आजच्या पूजा करताना धावतो शेळीमध्ये तुम्हाला म्हणून. तर चला आता एवढं मालक आणि मी ही इकडे या बारक्या मालकाकडे टाकले, मी मोठ्या मालकाकडे टाकेन. उरकायचं पडलं हरवळ लावायची या. बघा आता आमचं हे चहा पाणी वाहतूक. तर बघा इथं गाड्याचं किती अवघड असतंय. तर ती नवीन आहे ती त्यांना काय गाड्याचं जमत नाही. तर उताना कसं झालंय त्यात तर बोट बिट काय घावली असती तर किती अवघड झालं असतं. आणि तुम्ही कुठे होता? लागलं का तुम्हाला? लागलं का नाही का? बघा कसं पालता झाला. आणि त्या ताई महागच होत्या आणि ते महागच लागतं. कसं काय पडलंय ते? पण ते महाग लोड घ्यायचं ते महाग पुढं नसते. नाही गेल्या वर्षी भाऊचं बी तसंच होत होतं. भाऊचं बी चालतं आहे का नाही ताई तुमचं? ह्यांचं बी ते मोठी लग्नात करत नाही ती गाड्याचा. हो हो दादा दादा उड्या मारायला लागला रात्री. किती त्याने घाबरवलं माणसाला. केलं का? काय होईल ग? काय तायला जिचरा की तर काय होईल ग? काय ग करायला
लागलाय जाणत्या माणसावा. माझा लय दम भरायला लागलाय ग. बाकी नुसतं जाणत्या माणसाने तर ताई सुद्धा म्हणल्या काय होत नसतं रे दादा, म्हणजे त्याला उस्कारच घ्यायला येत नव्हतं हो. आहे ना, लय येडवणे करत होता. झाला नीट पैसे दवाखाना केला म्हणून जरा तरी 2 बाऱ्या दवाखाना केला त्याच्यामुळं नीट झाला. तर मग म्हणलं सकाळ सकाळ आता निवांत असते, काय सकाळ सकाळ निवांत झाला त्याच्यामुळं म्हणलं जा बाळा शाळेत. मग त्याला शाळेत लावला होता. तर सगळी बाळा उडे मारते. तर त्यांची ड्युटी चालू झाली बघा. आता त्यांनीच मूळ लावलाय. मी झोपली तर मी पण गोळ्या ती खाल्ल्या आणि झोपली होते. झोपली म्हणजे 1 तास झोपली होती, लय उशीर नव्हती झोपली. तर झालं बघा, फड लावायचा होता एवढा. तुम्हाला म्हणलं नाही लावायचं, लावला 1314चा फड लावला. अगं डोक्यावर पाठी घेऊन हाय का कसं चालते तर हाय का, किती नखरत रांगात हाय तर ग बया. राख नाही चालू राख पल्ले पल्ले राख राख. तर चला आता राख लावायची दोघं राख तुम्हाला दाखवायचं. त्याला टोकाला हाय बा, हाय हाय गावली पाठी बी इथं. पाणी मारायचं आहे थोडं. आधी पार राख लावू की. तर पाणी कमी पडलंय, त्यांनी हिर चालू केले मालकानं. तर बघा अंधारच पडतोय आता. परत फट झाडायचा, झाडावं लागतंय आणि परत बुसा चाळावं लागतंय. मग मी दाखवतावर बुसा चालू का पुढं जाऊन? जास्त बुसा चालल्यावर हा मग इथले राख संपली आता. फुलं काढलेले तर इकडं सगळं राग बुसा सगळं टाकलंय. कालच गाडी आणली बा बुशाची, तिकडली सगळे संपली. तर किती टोकाला आहे बघा तिकडं फड, त्या कडला ती शेडपाशी फड दिसत ती आमचं तिथनं जी हो या टोकाला इकडं राखण बुसा. तर आता इथनं पाट्या 13-14 पाट्या लावायला लागतं, कारण का मोठा घरा असतो त्याच्यामुळं. तर ताईनं स्वामीचरणी प्रतिज्ञा काय चांगली केली. तर ते वाटलं त्याला बरं. तर असंच राहू दे तुमचा आशीर्वाद सगळ्याचा माझ्या पाठीशी. तर चला आता एवढा भुसा चाळून घेते. आता चाळण लावलेली चालला बघा भुसा. आता हो का अंधार पडलाय, पडायला लागला आता. चालू लागला मी चाळू लागला. हो का कसं दम भरते नाही का, हो का नुसतं दम भरतोय त्याला. तर एवढा चाळला इकडे राखाय लावायची की राख आता. चला बघा आहे का 2-2 पाट्या दिले ते माझ्या उरावर. पडला अंधार तर लावत. तर एक काम राहिलं बघा फड झाडायचा. पण आता स्वयंपाक ते करायला तर गॅस टाकी बाहेर आणून ठेवली. गॅस भरून कुणाला मामीला का तिथं चालू कर बंद कर, चालू कर बंद कर. तोवर ताईडच आपलं चाललंय. अयो झाडून भांडी करून पाणी ठेवलं नाही आता अजून काय ठीक आहे तर मी त्यात नका का दिसना जाऊ दे आता. मन गुळाले तर ताईनं खाल्ली भांडी. माझी तर ताई आहे करायला, पण त्यांचं कोण आहे कोणच नाही. तर आता पाणी ठेवते, आंघोळ करते, मग स्वयंपाकाला लागते. तर चला आता बाय बाय.